महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। राज्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। खून, मारामाऱ्या, लूटमार, दरोडे यासारख्या घटना दररोज वेगवेगळ्या भागात घडत आहेत। गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत, मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नसल्याचे दिसून येते। अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। संत तुकाराम नगर येथील कॉलेज येथे कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून झालेल्या वादामुळे एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केलाय। ही घटना सोमवारी 28 जुलैला सकाळी 11:30 वाजता घडली आहे। तन्मय कांबळे याने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। अभिषेक गिरी, अल्फान पठाण, शिवराज तलवारे, सोहल शेख, बिराज विश्वकर्मा, यश दीपक पवार, आदिनाथ गायकवाड आणि इतर अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आरोपींपैकी अभिषेक गिरी, अल्फान पठाण, शिवराज तलवारे, सोहेल शेख, यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड यांना अटक केली आहे। तसेच फिर्यादीच्या जुन्या घराशेजारी राहणारा शिवराज तलवारे यानेही त्याच्या ताब्यातील मोटरसायकल फिर्यादीच्या अंगावर घातली। त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या पाठीवर मारून त्याला गंभीर जखमी केले। त्यानंतर आम्ही DY पाटीलचे भाई आहोत असे ओरडत हातात असलेले कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली आणि तेथून निघून गेले। संत तुकाराम नगर पोलीस अधिक तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।